आजकाल सिलेबस खूप अवघड होत चालला, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य गायडन्स आणि कोचिंग क्लासची गरज आहे. म्हणूनच आज मी आलो इचलकरंजीतील 44 वर्षापासून पालक आणि विद्यार्थ्यांची पहिली पसंती असलेला क्लास म्हणजेच कोहिनूर क्लास यांच्याकडे. या ठिकाणी नर्सरी पासून ते 12वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते. अनुभवी शिक्षक आणि पर्सनल अटेन्शन, प्रत्येक विद्यार्थ्याला प्रॉपर गायडन्स, हेच आहे या क्लासचे वैशिष्ट्य. आणि इथे सध्या ऑफर्स देखील सुरू आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांची फी 16,000 ऐवजी फक्त 12,000 रुपये ठेवण्यात आली आहे, तर 9वीच्या विद्यार्थ्यांची फी 13,000 ऐवजी फक्त 9,000 ठेवण्यात आली. आणि इतर सर्व वर्गावरही भरघोस अशी सवलत मिळणार आहे. चला तर आता ऐकूया या क्लास मधील विद्यार्थ्यांचे मत. या क्लासमध्ये सर्व प्रकारच्या प्रश्नांची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेतली जाते. इथं होणाऱ्या टेस्ट आपल्या मार्क्सचा ग्राफ वाढवण्यास मदत करतात. या क्लास जॉईन केल्यापासून माझ्या मार्क्समध्ये खूप प्रोग्रेस झाले आहे. या मुलांची तर ऍडमिशन पक्क झाले. मग तुम्ही कधी घेता? कोहिनूर क्लासेस, नदीवेस नाका, गाव भाग, इचलकरंजी. नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. माथाडी इन्स्पेक्टर शामराव पुरीबुवा यांची चौकशी करा. भीमशक्ती असंघटित कामगार युनियन आक्रमक. इचलकरंजी माथाडी इन्स्पेक्टर शामराव पुरीबुवा यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी या मागणीकरिता भीमशक्ती असंघटित कामगार युनियन यांच्या वतीने निदर्शने करून कामगार आयुक्त व प्रांत अधिकारी इचलकरंजी यांना भीमशक्ती सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार, माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व भीमशक्ती असंघटित कामगार युनियन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राहुल जावळे व इचलकरंजी शहराध्यक्ष सागर राजंगळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात असे म्हटले आहे की दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी नौका ट्रान्सपोर्टमध्ये वजनवाढ असलेले तक्रार भीमशक्ती असंघटित कामगार युनियन संघटनेकडे आले होते. त्यावेळीच त्या ठिकाणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल जावळे व संघटनेचे इचलकरंजी शहराध्यक्ष सागर राजंगळे यांच्या समवेत माथाडी इन्स्पेक्टर शामराव पुरीबुवा यांनी त्यांच्या पाहणी केली असता कापड रोलचं वजन 81 किलो 650 ग्रॅम व 80 किलोग्रॅम व 81 किलोग्रॅम असे ते 3 रोल आढळले असता माथाडी इन्स्पेक्टर शामराव पुरीबुवा यांनी कार्यवाही करताना एक रफ पेपर घेऊन त्याच्यावर बिल्टी नंबर लिहून 3 रोल बाजूस ठेवायला लावले. त्या ट्रान्सपोर्ट मालकाला प्रति रोल 500 रुपये, 3 रोल 1500 रुपये दंड भरण्यास सांगितले. तरी दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी संघटनेचे कार्यकर्ते हे त्या कारवाईचे काय झाले विचारपूस करत असताना माथाडी इन्स्पेक्टर शामराव पुरीबुवा हे उडवाउडवीचे उत्तर देत म्हणाले की तुम्हाला नियम माहीत आहे काय, तुम्हाला कायदा माहीत आहे काय, असे उत्तर देत म्हणाले तुम्हाला काय करायचे करा जावा, मला कोण काही करू शकत नाही. मॅडमला जाऊन भेटा. अहो साहेब, तुमच्याकडे आहे तुमच्याकडे विषय माझ्याकडे विषय नाही आहे. तुमच्याकडे येत नाही ना, वजनाचं पण तुमच्याकडे येत नाही, दंड करायचं पण तुमच्याकडे येत नाही. हे तुम्ही मॅडमकडे जावा. मॅडमनी मला तोडकर साहेबांची चर्चा करा म्हणून सांगितलंय. आणि 3 रोलचं होणार की 1500 रुपये. मग ते रोल उचलला ना त्यांनी. कुठला रोल उचलला? उचलला एवढे दिसतो. मला त्या फोन नंबर दिला. माझ्याकडे कुठला नंबर त्यांच्याकडे नंबर नाही कोणाचं, ट्रान्सपोर्ट वाल्यांचं. काय सांगताय? नाही नंबर द्या ना त्याचा. तुम्ही साहेब टोलाटोली करायला कसं म्हणा तुम्ही? मी माझ्याकडे नंबरच नाही तर मी काय करणार? असं म्हणा तुम्ही म्हटलं मग आता अवघड आहे. नाही होत नाही तसं. नंबर द्या, मी बोलतो ना नोकरला. मी आता काल नव्हतो, सोमवारी नव्हतो. असं चालणार नाहीये. कारवाई जेव्हा तेव्हा व्हायला लागते. 5-5 आणि 6 दिवस तुम्ही जर टोलवत असला तर आम्हाला तुम्ही टोलाटोली कराल. तुम्ही काय करा, मॅडमकडे जावा, मॅडमना बोला. किती वेळा जायचं? मग जायला अधिकारीच येईल. अधिकारी आहे ती, मग काम करायला नको? अधिकाऱ्यांना बोला ना, ते तुम्ही सांगा. ते तुम्ही का करत नाही सांगून बोला ना. अहो तुमच्याकडे ऐका, मी इन्स्पेक्टर आहे. माझे जे काम करायचं ते मी काम केलेलं आहे. ऐका, इन्स्पेक्टरचं काय काम असतं, जे व्हिजिट करायची व्हिजिट केली, रिपोर्ट करायची. त्यांना माथाडीची पावती दिलाय दंड किती? कोणाला? त्या याला नौकारला नाही. का दिला नाही? मग नाही दिलेली. त्याला बरं म्हणून सांगितलंय की त्याला तुम्ही पावती द्यायला लागते ना. बरं कसं म्हणणार? पगार बिल कुठला काढला तुम्ही? आम्ही करणार, तुम्ही लक्ष देणार की असं होणार? वयात चाललंय की तुमचं लक्ष देणार काय काय अधिकार ते आम्हाला पण माहिती आहे. कारण नियमानं तुम्ही त्याची पावती द्यायला पाहिजे. फक्त हाताने लिखी म्हणून चालत नाही ना. कुठल्या नियमान पावती द्यायची ते सांगा मला. तुमची माथाडी पावती कशा पावती? तुम्हाला कायदा माहितीये? वजन नाही कायदा माहितीये? 50 किलो वजन आहे. गावात किती चालू आहे? कशाचा नियम आहे?
कुठं नियम आहे? 1969 प्रमाणे 50 किलो काय काय नियम आहे. काय काय 1969 राहुल नियमानं. हे बघ, तुला नियम माहित नाही हो, ते सांगतो. 1969 नाहीये, 1969 ला कायदा झालाय माथाडीमध्ये. हा. काय आणि 50 किलोचा नियम आहे काय? नाही, नाही. 50 किलो नियम आहे का नाही? नियम सांगतो मी तो. 50 किलोचा नियम आहे का? नाही. नाही ना नियम. नाही. पण ठीक आहे, आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही रस्त्यावर करतो. म्हणजे काय? हे असलं मला सांगू नका. भरपूर रस्त्यावर हे झालेलं तर ते झालं. मी तुम्हाला सांगायला लागलो काय ती भरपूर झाले असेल, आम्ही वेगळा करा. चुकीच आहे ते. तू आम्ही वेगळं आहे. काहीच नाही. काय नाही ते कळेल की तुम्हाला. करा. कळेल की तुम्हाला. करा, करा. तुम्ही पहिला तर माथाडी इन्स्पेक्टर शामराव पुरीबुवा यांना येथे कोणाच्या आणि कोणत्या कामासाठी बसवले आहे आणि काय करत आहेत आणि यात कोण कोण सहभागी आहे यांची खोल चौकशी व्हावी व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. जर ही कारवाई 5 दिवसात नाही झाल्यास संघटनेत कार्यकर्ते व माथाडी कामगार मिळून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. त्याचबरोबर शासनाच्या नियमानुसार एका गावात किंवा शहरात किमान 3 ते 5 वर्षे सर्व्हिस आहे, तर गेली 20 वर्षे एका शहरात सदर अधिकारी कसे काम करत आहेत याची सखोल चौकशी करावी अशी मागणी भीमशक्ती असंघटित कामगार संघटना युनियन वतीने करण्यात आली. या प्रसंगी इचलकरंजी शहर कार्याध्यक्ष सनी जावळे, हातकणंगले तालुकाध्यक्ष अमोल लाखे, गणेश कांबळे, रोहित जावळे, सुरेंद्र कुंभार, रामपाल, नानकचंद्र, जयसिंग, मनोहर लाखे, अमित गाडे, रोहित पाटील, मनसूर जंगी, रोहन पाटील, अरबाज पठाण, फिरोज भूदळ, नरेंद्र सिंग, युवराज घाडगे, रवी घाडगे, शाहबाद सनदी, सागर बोंद्रे आदीसह भीमशक्ती असंघटित कामगार संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.